नाहीतरी आपले लोक आपल्या विरोधात असतात नेहमी. एक वेळ परके चांगलं म्हणतील पण आपले कधी चांगलं म्हणणार नाही. हा, आपले कधी म्हणतील माहितीये का? गेल्यानंतर. आपले लोक बघा, आपले लोक आपल्या माणसाला कधीच मोठं म्हणणार नाहीत. त्याला काय येतंय, ह्याला काय येतंय. लोक मानित असतील बुवा त्याला, आम्ही नाहीत मानित. मेल्यावर स्टेटस ठेवतील, मेल्यावर. तो महाराष्ट्राचा इतिहास आहे. आमच्या सिंधुताई सांगायच्या, माई सांगायच्या, जिथं मेल्यावर माणूस मोठा होतो तो महाराष्ट्र आहे. जिवंतपणी मोठं होऊ देत नाही. बघा, जिवंत कोणी पैसे बी देणार नाही, गरज लागली तर नाही देणार तुम्हाला. तुम्हाला पैशांची नितांत गरज आहे, सगळे दरवाजे बंद असतील. आणि पैशाच्या अडचणीमुळे फाश्या घेतल्या जातात, आत्महत्या केल्या जातात. 90% सुसाईड करणारी मंडळी फक्त आर्थिक अडचणीमुळे. 90% ज्या सुसाईड होतात त्या आर्थिक अडचणीमुळे. आणि त्याला कुणी आर्थिक सपोर्ट करणार नाही. मेल्यावर त्याला शासन मदत करील, मेल्यावर त्याला माणसं मदत करतील, मेल्यावर त्याला मित्र मदत करतील, गाववाले मदत करतील. जिवंतपणी त्याला कोणीही मदत करत नाही. म्हणून माझं नेहमी सांगणं आहे, उपाशी पोटी क्रांती होत नसते. ज्याचं पोट उपाशी आहे त्यांनी कधी समाजसेवा करायची नाही. आणि ज्याचं पोट भरगच्च भरलंय त्यांनी समाजसेवा केल्याशिवाय राहायचं नाही. समाजसेवा कोणी करावी? हे आत्ताचे कार्यकर्ते आले ना, काही इकडून तिकडं पळणारे छोटे मोठे कार्यकर्ते, हो, यांचं घरी भागत नाही. हे प्रचार करायला निघाले. आवाज कोणाचा? तो ह्या आजाचा. घरी जेवायला नाही आणि प्रचार करीत फिरतंय. आणि हे स्टेटसला ठेवतंय, आज आम्ही अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये केळी वाटपाचा कार्यक्रम केला. 4 डझन केळी घेईन, 2 डझन संघटित पोरं हाणतात, 2 डझन वाटते. पेपरला बातमी, केळी वाटप केली, फळं वाटप केले. देण्याचा नुसता देखावा आहे. तुम्हाला द्या सांगितलं कोणी तुम्हाला केळी वाटप करायची? कोण म्हणलं तुम्हाला केळी वाटप करा? कोण म्हणलं तुम्हाला समाजसेवा करा? आधी तुमच्या आईवडिलांची सेवा करा आणि मग समाजाची सेवा करा. आई वडील घरात उपाशी, तुम्हाला सांगितलं कोणी समाजसेवा करायची? आई वडिलांची सेवा ही समाजाची सेवा आहे. प्रत्येकानं स्वतःच्या आई वडिलांची सेवा केली तर समाजात माणूसच राहणार नाही ज्याची सेवा करायची आहे, असा शिल्लकच राहणार नाही. समाजाची सेवा करतो, नुसते नाटकं आहेत. कोणाला तरी जेवायला द्यायचं आणि फोटो काढायचा, कोणाला तरी मदत करायची आणि फोटो काढायचा. हे मदत करणारे लोक 100 रुपये द्यायचे कोणाला तरी, फोटो काढायचा, आणि फोटो काढणं झाले ते 100 परत घ्यायचे. दानत, हे बघा, ज्याच्याकडे खरी श्रीमंती ना त्यानं द्यायला शिका. ते मी त्या मताचा आहे. हे सगळ्या गोष्टी करून बसलो मी उपाशी पोटी. मी स्वतः पगार, मी बोललो ना काल, पगार नसताना तिथल्या मुलीचा शैक्षणिक खर्च उचलला होता मी, उपळीच्या. ते मुलीचं लग्न झालं आता, संपूर्ण शैक्षणिक. तिला आई नाही, तुला वडील नाही, आणि त्यावेळी मला पगार नाही. तुमच्याकडं श्रीमंती असली तर तुम्ही दान करा. सगळ्यात मोठा आश्रम कुठला असेल ना बाबा, तो ग्रस्त आश्रम आहे. सगळ्यात श्रेष्ठ आश्रम. वानप्रस्थ नाही, ब्रह्मचार्य नाही, सगळ्यात श्रेष्ठ आश्रम ग्रस्त आश्रम. का? ते लेकरं बाळ जगवतंय, बायका पोरं जगवतंय, आई वडिलांना जगवतंय, आणि मग संन्यास आश्रमवाल्यांना सुद्धा तेच पुरवतंय. संन्यास आश्रमवाल्यांना सुद्धा तेच जगवतंय. सगळ्याला जगवण्याची ताकद आणि सगळ्याला जगवण्याची दानत ग्रस्त आश्रमामध्ये आहे. तुम्ही जे काम करताय ते चांगलंच आहे. भिकारी, एक भिकारी, भिकाऱ्याचं साधे नाही राहिले. मला बायपास चौकात ऑफिसच्या बाहेर निघलो माझ्या, आणि एक भिकारी पुढे आला. सिग्नल लागलं होतं, काच खाली घेतली. मला म्हणलं पैसे द्या. मी म्हणलं तुला दिलते ना 10 रुपये काल, रोज इथं दिसतोस, काल तुला 10 रुपये दिलते ना. ते म्हणलं ते माझ्या गर्लफ्रेंडला दिले म्या. अरे म्हणे भिकाऱ्याला बी गर्लफ्रेंड आहे का? हा म्हणला, तिच्यामुळे तर भिकारी झालोय. आता भिकारी साधी राहिली नाही.
भिकारी स्टँडर्ड आहेत. एक श्रीमंत माणूस होता गावातला आणि भिकारी त्याच्या पुढे गेला. भिकारी त्याच्याकडे गेला, त्याला म्हणला द्या ना राव काहीतरी. काय देत नसतो म्हणला मी, निघ. काहीतरी म्हणला 100 रुपये द्या. हां हां निघ म्हणला, निघ. बरं 50 रुपये द्या म्हणला. तुला सांगितलं म्हणला देत नसतो मी काही, निघ. थांबू नको म्हणलाय तू, चल निघ. अजिबात थांबू नको इथं, चल निघ. तो भिकारी बोलला बरं 20 रुपये द्या. तुला कळतं का मला सांगितलेलं? मला 10 रुपये तरी द्या ना राव. ते मला चिल्लर नाहीत. मला मी चिल्लर देतो ना. ते मला द्यायचेच नाहीत. ते मला माझ्या संग चला आपण मागू दोघं बी. जग बदललंय आता. आता भिकारी स्टँडर्ड झाले. एक काळ असा होता अन्नदान करण्याची गरज होती. का? अन्न मिळत नव्हतं. आता खरंच सांगा अन्नदान करण्याची गरज आहे का? करतात तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण पूर्वी इतकी गरज आहे का त्याची? आता पूर्वी गोड भेटत नव्हतं, गोड खायला भेटत नव्हतं. आता रोज गोड आहे. गोड खाऊन खाऊन शुगर झाली. गोड झाले माणसं की माणसालाच मुंग्या लागायल्यात. पूर्वीच्या काळात अन्नदानाला फार किंमत होती. आताच्या काळात सांगू का कशाला किंमत आहे? कन्यादानाला. हा, आताच्या काळात कन्यादानाला किंमत आहे. कारण आता कन्या दान केली जात नाही. आता कन्या दान केली जात नाही. आता कन्या दान नाहीच. आणि हे सगळं तुम्ही आम्ही केलं कशासाठी? वंशाला दिवा पाहिजे. 9 महिने 9 दिवसाची झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. 9 महिने 9 दिवसान झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसान झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्य पायी नको पंक्ती भिजवू आई. वंशाच्या दिव्य पायी नको पंक्ती भिजवू आई. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाने जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. 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 उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. वा वा. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी बुजबुज ऐकू ये. चिमुकल्या कानाला माझी बुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. 9 महिने 9 दिवसान झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसान झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई.